गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आजच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम. म्हणजेच काय की पार्टिकल हा एस एच एम परफॉर्म करत असताना त्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि तो कायनेटिकची त्या पार्टिकलची टोटल एनर्जी आपल्याला काय करायची आहे, फाइंड करायची. पार्टिकल तो इम्पोजिशन पासून मीन पोझिशनला पार्टिकल जेव्हा मीन पोझिशनला ही असते मीन पोझिशन आहे एक्स्ट्रीम पोझिशन, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही असते निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा पार्टिकल हा कुठे असतो, मीन पोझिशनला असतो, तेव्हा पार्टिकलची व्हेलॉसिटी ही मॅक्सिमम असते आणि पार्टिकल जेव्हा एक्स्ट्रीम पोझिशनला जातो तेव्हा पार्टिकलची जी व्हेलॉसिटी असते ती काय असते, मिनिमम असते. मग याचंच आपण उदाहरण घेऊ की पेंडुलम. समजा आपण पेंडुलम घेतला, आपल्याला माहिती आहे हा पेंडुलम कुठे असेल, सुरुवातीला मीन पोझिशनला असेल. मीन पोझिशनला असेल म्हणजे त्याची व्हेलॉसिटी कशी असेल, मॅक्सिमम असेल. जेव्हा तो एक्स्ट्रीम पोझिशनला जाईल, जेव्हा तो कुठे जाईल, एक्स्ट्रीम पोझिशनला जाईल, एक्स्ट्रीम पोझिशनला गेल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी काय होते, मिनिमम होते. म्हणजेच काय, v इज इक्वल टू 0 होते. व्हेलॉसिटी मिनिमम होते म्हणूनच पार्टिकल कुठे येतो, त्याच्या मीन पोझिशनला येतो. व्हेलॉसिटी मिनिमम झाली नसती तर पार्टिकल त्याच्या मीन पोझिशनला आला नसता. म्हणून की मीन पोझिशनला दिलेल्या पार्टिकलची व्हेलॉसिटी ही मॅक्सिमम असते आणि एक्स्ट्रीम पोझिशनला पार्टिकलची व्हेलॉसिटी ही मिनिमम असते. आता पहा, पार्टिकलला व्हेलॉसिटी आहे किंवा पार्टिकल काय होतोय, टू अँड फ्रो मोशनने काय होतोय, मूव्ह होतोय किंवा एसएचएम करतोय आणि त्या पार्टिकलला व्हेलॉसिटी सुद्धा आहे. आता पार्टिकलला व्हेलॉसिटी आहे म्हणजेच आपण त्या पार्टिकलला काय असेल, कायनेटिक एनर्जी सुद्धा असेल. मग ती कायनेटिक एनर्जी आपल्याला काय करायची, इथे फाइंड करायची. म्हणजे काय की हा पार्टिकल जेव्हा एसएचएम परफॉर्म करत असेल मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनला, तेव्हा ह्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काय असेल, त्याच्यानंतर त्या पार्टिकलची पोटेन्शियल एनर्जी काय असेल, त्याच्यानंतर टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल. त्या पार्टिकलची आपल्याला काय फाइंड करायची आहे, टोटल एनर्जी फाइंड करायची. कन्सिडर अ पार्टिकल of RCM performing a linear SHM along a path Mn about the mean position O at a given instant. Let the particle be at a P at the distance x from a O. आपण काय केलंय, एक पार्टिकल कन्सिडर केलाय की ज्या पार्टिकलचं नाव आहे P. हा पार्टिकल दिलाय, त्या पार्टिकल मास आहे m आणि ह्या पार्टिकलचे आपल्याला जेव्हा हा पार्टिकल काय करत असेल, एसएचएम परफॉर्म करत असेल, तेव्हा या पार्टिकलची आपल्याला काय फाइंड करायची आहे, एनर्जी फाइंड करायची आहे. नाउ पार्टिकल इन एसएचएम इज गिवन बाय, जेव्हा हा पार्टिकल काय करत असेल, एसएचएम परफॉर्म करत असेल, तेव्हा या पार्टिकलची व्हेलॉसिटी, ती या पार्टिकलची व्हेलॉसिटी काय असेल, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण फाइंड केला होता, v इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल आपण लिहू शकतो ए एका कॉस ओमेगा टी प्लस फाय. ही काय आहे, व्हेलॉसिटी कोणाची, पार्टिकल पी. जेव्हा पार्टिकल पी हा काय करत असेल, एसएचएम परफॉर्म करत असेल, तेव्हा पार्टिकल पी ची व्हेलॉसिटी किती असेल, ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. of the part performing SHM and A is the amplitude of SHM. A काय आहे, amplitude आहे. दिलेल्या पार्टिकल जे काही SHM परफॉर्म करतोय त्या SHM ची amplitude ती कशाने दाखवली आहे, A ने दाखवली आहे. आणि पार्टिकल SHM परफॉर्म करत असताना मीन पोझिशन पासूनच त्याचं जे काही डिस्टन्स आहे किंवा जे काही डिस्प्लेसमेंट आहे ते कशाने दाखवलंय, x is the displacement of particle SHM and A is the amplitude of SHM. आता आपल्याला सुरुवातीला फाइंड करू कायनेटिक एनर्जी, त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी आणि त्याच्यानंतर आपण फाइंड करणार आहोत पार्टिकलची टोटल एनर्जी. मग सुरुवातीला द कायनेटिक एनर्जी. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, 1/2
m v square. Kinetic energy is equal to 1 half m v square. मग पहा kinetic energy is equal to E suffix k means काय? K means kinetic energy. E suffix kinetic energy is equal to 1 half m v square. आता v ची व्हॅल्यू आपण पाहिली. v is equal to काय आहे? v is equal to ओमेगा अंडर रूट ऑफ a square मायनस x square. v ची व्हॅल्यू काय आहे? ओमेगा अंडर रूट ऑफ a square मायनस x square. आता इथे v स्क्वेअर आहे म्हणून आपल्याला स्क्वेअर लागेल. तर तो 1 v स्क्वेअर केला ची व्हॅल्यू आहे याचा आपल्याला काय करायचं आहे? स्क्वेअर करायचं आहे. स्क्वेअर केला तर काय होईल? ओमेगा स्क्वेअर इनटू स्क्वेअर रूट अँड स्क्वेअर काय होईल? कॅन्सल. काय उरेल ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर मायनस स्क्वेअर. मग आपण कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युल्यात v ची व्हॅल्यू पुट केली 1 हाफ m ॲज इट इज. v ची व्हॅल्यू पुट केली आपण ओमेगा स्क्वेअर इनटू ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इज इक्वल टू. नंतर पहा ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला माहिती आहे. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय असतो? k अपॉन m. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू असतो k अपॉन m. ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू जर आपण ह्या फॉर्म्युल्यात पुट केली तर हा फॉर्म्युला काय होईल? 1 हाफ m. ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आहे? k अपॉन m इंटू ओमेगा ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू आपण पुट केली k अपॉन m इंटू a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. आता पहा m आणि m काय होईल? कॅन्सल होईल. तर उरेल काय? 1 हाफ इंटू हा k इंटू ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. काय केलं आपण? दिलेल्या फॉर्म्युल्यात ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू पुट केली. ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आहे? ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू k अपॉन m. ती व्हॅल्यू आपण पुट केल्यानंतर आपल्याला ही टर्म भेटते 1 हाफ k a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. तर ही काय आहे? दिस इज द कायनेटिक एनर्जी ॲट अ डिस्प्लेसमेंट x. म्हणजेच काय की डिस्प्लेसमेंट जसं व्हॅरी होत जाईल तशी कायनेटिक एनर्जी सुद्धा व्हॅरी होईल. ते आपल्याला दाखवलंय की कायनेटिक एनर्जी व्हॅरी विथ डिस्प्लेसमेंट x. जे पहा मीन पोझिशनला व्हेलॉसिटी जास्त असते म्हणून कायनेटिक एनर्जी सुद्धा जास्त. एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी कमी म्हणून कायनेटिक एनर्जी सुद्धा कमी असते. मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी जास्त असते. एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी 0 असते. मग पहा इथे पहा कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1 हाफ k a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी काय दाखवली आपल्याला? व्हॅरी होत जाते. कशानुसार? डिस्प्लेसमेंट नुसार. आता पुढे आपल्याला फाइंड करायची कायनेटिक एनर्जी व्हॅरी होत असेल विथ अ टाइम t. पहिलं इक्वेशन आपण पाहिलं कायनेटिक एनर्जी ॲट अ डिस्प्लेसमेंट साठी. पुढचा आहे ॲट अ टाइम t. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आपल्याला 1 हाफ m v स्क्वेअर. आता v ची व्हॅल्यू काय पुट करायची? आपण v च्या दोन व्हॅल्यू फाइंड केल्या होत्या. v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ a स्क्वेअर ओमेगा अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर आणि सेकंड व्हॅल्यू आपण फाइंड केली a ओमेगा कॉस ओमेगा t प्लस 5. जेव्हा आपण डिस्प्लेसमेंट साठी कायनेटिक एनर्जी फाइंड करत होतो म्हणजेच काय की जसं जसं डिस्प्लेसमेंट व्हॅरी होत जाईल तशी कायनेटिक एनर्जी आपल्याला काय मिळेल ते आपण फाइंड केली. आता आपल्याला काय फाइंड करायचंय? टाइम साठी फाइंड करायचंय म्हणून आपण v ची व्हॅल्यू काय पुट करणार आहोत? a ओमेगा कॉस ओमेगा t. कारण ह्या टर्म मध्ये आपल्याला काय दिलेला आहे? टाइम दिलेला आहे म्हणून आपण v ची व्हॅल्यू a ओमेगा कॉस ओमेगा t पुट करणार आहोत. मग पहा 1 हाफ m v स्क्वेअर. आता v ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे a ओमेगा कॉस ओमेगा t प्लस 5. आता v स्क्वेअर आहे म्हणून याचा सुद्धा काय होईल? स्क्वेअर होईल. म्हणून पहा 1 हाफ m ॲज इट इज. v स्क्वेअर आहे म्हणून या टर्मचा स्क्वेअर a स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर ओमेगा t प्लस 5 इज इक्वल टू 1 हाफ. आता पहा ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय असतो? ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू k अपॉन m. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू k अपॉन m आणि k इज इक्वल टू काय होईल मग? ओमेगा स्क्वेअर इंटू m. इथे दिला आपल्याला m ही दिला आहे आणि ओमेगा स्क्वेअर ही दिला आहे. मीन्स m इंटू ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू काय पुट करणार आहोत? आपण k पुट करणार आहोत. दिलेलं इक्वेशन काय होईल? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1 हाफ m इंटू ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू काय पुट केली आपण? k इंटू हा a स्क्वेअर ॲज इट इज कॉस स्क्वेअर ओमेगा t प्लस 5
मग ही काय मिळाली आपल्याला, कायनेटिक एनर्जी. केव्हा, जेव्हा टाइम काय होत असेल, व्हॅरी होत असेल. दिस डज विथ टाइम ॲट व्हॅरीज ॲट कॉस स्क्वेअर थिटा. टाइम कसा व्हॅरी होणार आहे, कॉस स्क्वेअरच्या फॉर्मने व्हॅरी होणार आहे. मग आपण फाइंड केली कायनेटिक एनर्जी. आता पुढे आपल्याला फाइंड करायची आहे पोटेन्शियल एनर्जी. त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला वर्क डन फाइंड करावं लागेल, कारण पोटेन्शियल एनर्जी इन द फॉर्म ऑफ वर्क डन, जेवढं वर्क डन आपण करणार आहोत तेवढीच काय असते, पोटेन्शियल एनर्जी असते. म्हणून आपण सुरुवातीला वर्क डन फाइंड करू. वर्क डन वरून आपल्याला काय लिहिता येईल, पोटेन्शियल एनर्जी लिहिता येईल. मग पहा, द restoring force acting on a particle at a point P is given by F is equal to minus kx, where k is the force constant. Suppose that the particle is displacement further by infinitesimally displacement dx against the restoring force F. मग पहा, इथे आपल्याला डायग्राम मध्ये दिलंय की पार्टिकल P हा कुठून होतोय, मीन पोझिशन पासून काय करतोय, तो SHM ला सुरुवात करतोय. आता जेव्हा तो मेन पोझिशन पासून कुठे जाईल, एक्स्ट्रीम पोझिशनला जाईल. मेन पोझिशन पासून जेव्हा कुठे जाईल, तो एक्स्ट्रीम पोझिशनला जेव्हा तो मूव्ह करत असेल, तेव्हा पार्टिकल P वर एक रिस्टोरिंग फोर्स अप्लाइड होईल आणि तो रिस्टोरिंग फोर्स हा डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट डायरेक्शनने काय होतो, ऍक्ट होतो. हे आपण स्प्रिंग आणि ब्लॉकच्या एक्झाम्पल मध्ये पाहिलं होतं. आपण स्प्रिंग आणि ब्लॉकचं जेव्हा एक्झाम्पल घेतलं, तेव्हा आपण काय केलं, ही जी स्प्रिंग होती ती एका साइडने काय होती, रिजिड सपोर्टला अटॅच होती आणि त्या स्प्रिंगला एका साइडने ब्लॉक आपण अटॅच केला होता. जेव्हा आपण ब्लॉकला काय करत होतो, राईट साइडने डिस्प्लेस करत होतो, तेव्हा ब्लॉकवर एक फोर्स काय होत होता, एक्झर्ट होत होता. स्प्रिंग द्वारा एक फोर्स काय होत होता, ब्लॉकवर एक्झर्ट होत होता आणि तो फोर्स कोणता होता, रिस्टोरिंग फोर्स. आणि त्या फोर्सची डायरेक्शन कशी होती, डिस्प्लेसमेंटच्या एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शनने. जेव्हा ब्लॉक हा आपण राईट साइडने डिस्प्लेस करत होतो, तेव्हा रिस्टोरिंग फोर्स हा लेफ्ट साइडने ऍक्ट होत होता आणि जेव्हा आपण ब्लॉक हा लेफ्ट साइडने काय करत होतो, कॉम्प्रेस करत होतो, तेव्हा फोर्स हा राईट साइडने काय होत होता, त्याच्यावर एक्झर्ट होत होता. इथे सुद्धा तेच होतोय. आपण काय करतोय, पार्टिकल पी ला मीन पोझिशन पासून, किंवा हा जो पार्टिकल पी आहे, हा पार्टिकल पी मीन पोझिशन पासून काय करतोय, एक्स्ट्रीम पोझिशनला जातोय किंवा एक्स्ट्रीम पोझिशनला मूव्ह होतोय. आता तेव्हा जेव्हा तो मूव्ह होईल किंवा मेन पोझिशन पासून दूर जाईल, तेव्हा त्याच्यावर सुद्धा रिस्टोरिंग फोर्स एक्झर्ट होईल. जसा इथे ब्लॉकवर एक्झर्ट झाला, तसा पार्टिकल पी वर सुद्धा इथे काय होईल, रिस्टोरिंग फोर्स काय होईल, एक्झर्ट होईल. आणि त्या रिस्टोरिंग फोर्सची डायरेक्शन कशी असेल, डिस्प्लेसमेंट, पार्टिकल पी चं डिस्प्लेसमेंट ह्या साइडने होते, पार्टिकल पी चं डिस्प्लेसमेंट या साइडने होते. तर पार्टिकल पी वर एक्झर्ट होणारा जो रिस्टोरिंग फोर्स आहे, तो कसा असेल, त्याचे एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शनने. मग पहा, आता हा जो पार्टिकल पी आहे, हा पार्टिकल पी काय करतोय, SHM परफॉर्म करतोय. पण SHM परफॉर्म करत असताना त्याला SHM कोणाच्या अगेन्स्ट परफॉर्म करायचं, ह्या रिस्टोरिंग फोर्सच्या अगेन्स्ट परफॉर्म करतोय. हा रिस्टोरिंग फोर्स काय करतोय, त्याला इकडे ओढण्याचं काम करतोय. म्हणजेच तो काय करतोय, ह्या रिस्टोरिंग फोर्सच्या अगेन्स्ट डिस्प्लेसमेंट करतोय. आणि रिस्टोरिंग फोर्सच्या अगेन्स्ट डिस्प्लेसमेंट करण्यासाठी त्याला काहीतरी वर्क डन करावं लागेल. म्हणजे त्याला फोर्स या डायरेक्शनने अट्रॅक्ट करण्याचं काम करते किंवा ओढण्याचं काम करते. तर पार्टिकल काय करतोय, तो जो काही रिस्टोरिंग फोर्स आहे, त्या रिस्टोरिंग फोर्सच्या अगेन्स्ट काय करतोय, डिस्प्लेसमेंट करतोय. रिस्टोरिंग फोर्सच्या अगेन्स्ट डिस्प्लेसमेंट करण्यासाठी त्याला काहीतरी काय करावं लागेल, वर्क डन करावं लागेल. मग त्याला जे काही वर्क डन करावं लागेल, ते वर्क डन म्हणजेच काय असेल, मग त्या पार्टिकलची पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी इन द फॉर्म ऑफ वर्क डन. मग आपल्याला काय करायचंय, ह्या पार्टिकलला एक्स एवढं डिस्प्लेसमेंट, किंवा या पार्टिकलने काय केलंय, एक्स एवढं डिस्प्लेसमेंट काय केलंय, डिस्प्लेस केलंय. किंवा पार्टिकल ओ पॉइंट पासून किंवा मेन पोझिशन पासून केवढ्या अंतरापर्यंत आलाय, एक्स एवढ्या डिस्प्लेसमेंट पर्यंत आलाय. मग एक्स एवढं डिस्प्लेसमेंट त्याला येण्यासाठी त्याला किती वर्क डन करावं लागेल, ते वर्क डन आपल्याला फाइंड करायचंय. मग पहा, आता इथे जेव्हा पार्टिकल SHM परफॉर्म करत असेल, तेव्हा त्याला जे काही वर्क डन करावं लागेल, ते वर्क डन सेम असेल का, तर नाही. पहा, जेव्हा पार्टिकल, समजा आपल्याला फक्त एवढाच मूव्ह करायचा आहे, मेन पोझिशन पासून फक्त पार्टिकल पी ला आपल्याला इथपर्यंत आणायचं आहे, तर थोडंसंच अंतर आपल्याला पार्टिकल मूव्ह करायचं आहे, तर लागणारं वर्क डन कमी असेल. रिस्टोरिंग फोर्सच्या अगेन्स्ट जे काही आपण वर्क डन करणार आहोत, ते कसं लागेल,
कमी होईल. त्याच्यानंतर पार्टिकल समजा आपल्याला इथे आणायचं आहे तर वर्क डन वाढेल. जर पार्टिकल इथे आणला तर वर्क डन सुद्धा काय होईल, वाढेल. म्हणजे फोर्स काय होत जातोय, वाढत जातोय. जेव्हा पार्टिकल इथे होता तेव्हा रिस्टोरिंग फोर्स हा कमी होता, म्हणून करावं लागणारं वर्क डन सुद्धा कमी होतं. त्याच्यानंतर पार्टिकल इथे आला तेव्हा रिस्टोरिंग फोर्स वाढला, म्हणून वर्क डन सुद्धा वाढलं. त्याच्यानंतर पार्टिकल इथे आला तर रिस्टोरिंग फोर्स सुद्धा वाढेल. डिस्प्लेसमेंट वाढलं तर रिस्टोरिंग फोर्स हा वाढेल, कारण आपल्याला माहिती रिस्टोरिंग फोर्स F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू X. डिस्प्लेसमेंट वाढलं, फोर्स वाढेल. म्हणजे जसं जसं डिस्प्लेसमेंट वाढत जाईल तसा तसा फोर्स सुद्धा वाढत जाईल, आणि फोर्स वाढत गेला तर वर्क डन सुद्धा काय असेल, वाढत जाईल. मग आपण 11th ला शिकलो आहोत, व्हेरिएबल फोर्स जर असेल तर वर्क डन कसं काढलं जातं, व्हेरिएबल फोर्स जर असेल तर वर्क डन W इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ F dx, इंटिग्रेशन ऑफ F dx. W means work done is equal to integration of force into change in a displacement. आता प्रत्येक डिस्प्लेसमेंट साठी सुरुवातीला समजा हे जर घेतलं तर आपलं असेल x1, हे इथून तर इथपर्यंतचं डिस्प्लेसमेंट असेल x2, इथून तर इथपर्यंतचं डिस्प्लेसमेंट असेल x3. म्हणजे x1 साठीचं वर्क डन वेगळं असेल, x2 साठीचं वर्क डन वेगळं असेल, x3 साठीचं वर्क डन हे वेगळं असेल. आपण काय करणार आहोत, हे जे काही टोटल डिस्प्लेसमेंटला जर आपण स्मॉलेस्ट पार्ट मध्ये काय केलं, डिवाइड केलं. याला काय केलं आपण, स्मॉलेस्ट पार्ट मध्ये जर आपण डिवाइड केलं आणि एका पार्टचं जर आपण वर्क डन काढलं, समजा या सुरुवातीचा एका स्मॉलेस्ट पार्टचं वर्क डन काढलं आणि याचं काय केलं, इंटिग्रेशन केलं. इंटिग्रेशन करणे मीन्स काय, छोटे छोटे पार्ट एकत्र करणे. या प्रत्येक छोट्या पार्टचं जर आपण इंटिग्रेशन घेतलं, या सगळ्यांना जर आपण एकत्र केलं तर आपल्याला काय मिळेल, टोटल वर्क डन मिळेल. सुरुवातीला आपण काय करणार आहोत, स्मॉलेस्ट डिस्प्लेसमेंट साठी करावं लागणारं वर्क डन. स्मॉलेस्ट डिस्प्लेसमेंट साठीचं वर्क डन सुद्धा कसं असेल, स्मॉलच असेल. मग ते आपण सुरुवातीला फाइंड करू. स्मॉलेस्ट डिस्प्लेसमेंट साठीचं वर्क डन फाइंड केल्यानंतर त्याचं जर आपण इंटिग्रेशन घेतलं तर आपल्याला काय मिळेल, टोटल वर्क डन मिळेल. मग सुरुवातीला स्मॉलेस्ट वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो, वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता वर्क डन कोणता आहे, स्मॉल पार्ट साठी घेतोय किंवा स्मॉल डिस्प्लेसमेंट साठी घेतोय तर वर्क डन सुद्धा कसं असेल, स्मॉल असेल. म्हणून स्मॉल वर्क डन साठी तर स्मॉल वर्क डन DW इज इक्वल टू F इंटू डिस्प्लेसमेंट सुद्धा कसं आहे, स्मॉल आहे, म्हणून dx. आता ही मायनस साइन काय दाखवते की फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोघेही कसे आहेत, अपोजिट डायरेक्शन आहेत, म्हणून मायनस साइन आहे. इज इक्वल टू F ची व्हॅल्यू आपल्याला माहिती, F इज इक्वल टू काय असतो, मायनस kx. ती व्हॅल्यू इथे पुट केली इंटू हा मायनस dx ॲज इट इज. मायनस kx इंटू मायनस dx इज इक्वल टू प्लस dx. आता आपण एका स्मॉल डिस्प्लेसमेंट साठीचं वर्क डन फाइंड केलं, ते किती मिळालं आपल्याला, DW इज इक्वल टू kx dx. आता याचं जर आपण इंटिग्रेशन घेतलं तर आपल्याला काय मिळेल, टोटल वर्क डन मिळेल. मीन्स पार्टिकल हा मेन पोझिशन पासून डिस्प्लेसमेंट x ला जेव्हा जाईल तेव्हा त्याला किती वर्क डन करावं लागेल, ते वर्क डन आपल्याला फाइंड करायचे. मग टोटल वर्क डन इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ स्मॉल वर्क डन. आणि कुठून तर कुठपर्यंत करतोय आपण डिस्प्लेसमेंट, 0 पासून x पर्यंत. डिस्प्लेसमेंट कुठून तर कुठपर्यंत करतोय, मेन पोझिशन मीन्स काय तर 0, मेन पोझिशन मीन्स 0, आणि कुठून तर कुठपर्यंत करतोय, 0 पासून तर x पर्यंत. हे अंतर किती दिलं आपल्याला, x. म्हणजे डिस्प्लेसमेंट कुठून तर कुठपर्यंत आहे, 0 पासून x पर्यंत. म्हणून इंटिग्रेशनचं लिमिट पुट केलं आपण, टोटल वर्क डन इज इक्वल टू इंटिग्रेशन. इंटिग्रेशनचं लिमिट काय, मग डिस्प्लेसमेंट 0 टू x इंटू स्मॉल वर्क डन DW इज इक्वल टू, DW ची व्हॅल्यू किंवा स्मॉल वर्क डन ची व्हॅल्यू आपल्याला माहिती, ती किती आहे, kx dx. आता याचं काय घ्यायचंय आपल्याला, इंटिग्रेशन घ्यायचंय. आता इथे k हा कॉन्स्टंट आहे, k काय आहे, फोर्स कॉन्स्टंट, म्हणून तो इंटिग्रेशनच्या बाहेर इंटू इंटिग्रेशन मध्ये काय असेल मग, x इंटू dx. आणि आपल्याला माहितीये x रेस टू n चं इंटिग्रेशन काय असतं, x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. n इज इक्वल टू 1 to 3 अप टू इन्फिनिटी. मग इथे x रेस टू काय आहे, 1 आहे. मग x रेस टू 1, n ची व्हॅल्यू 1, म्हणजेच x रेस टू n ची व्हॅल्यू 1 प्लस 1 किती झाला, 2 डिवायडेड बाय n प्लस 1 अपॉन n प्लस 1 इज इक्वल टू 2. म्हणजेच किती, x स्क्वेअर अपॉन 2.
आता पहा हा के कॉन्स्टंट होता, एक्सचं इंटिग्रेशन आपण फाइंड केलं एक्स स्क्वेअर अपॉन 2, हा 1/2 बाहेर घेतला इंटू के इंटू एक्स स्क्वेअर. म्हणजेच पार्टिकलला 0 पासून किंवा मेन पोझिशन पासून एक्स एवढं डिस्प्लेसमेंट करण्यासाठी येण्यासाठी किंवा एक्स ला येण्यासाठी किती वर्क डन करावं लागेल 1/2 के एक्स स्क्वेअर. जेवढं वर्क डन करावं लागलं त्याला रिस्टोरिंग फोर्सच्या अगेन्स्ट तीच का असेल त्याची पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी इन द फॉर्म ऑफ वर्क डन. म्हणूनच लिहिलंय आपण पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 1/2 के एक्स स्क्वेअर. आणि के ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे एम ओमेगा स्क्वेअर. ती आपण कशी फाइंड केली होती, काय असते ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के अपॉन यम. आणि के ची व्हॅल्यू काय असेल मग यम इंटू ओमेगा स्क्वेअर आणि हा एक्स ऍज इट इज. आता आपण ही पोटेन्शियल एनर्जी फाइंड केली कशासाठी, ऍट अ डिस्प्लेसमेंट साठी. सिमिलरली ऍट अ टाइम साठी सुद्धा आपल्याला फाइंड करायची आहे. मग ऍट अ टाइम साठी काय असेल पोटेन्शियल एनर्जी, पी मीन्स काय पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 1/2 के एक्स स्क्वेअर. आता एक्स ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, एक्स मीन्स डिस्प्लेसमेंट, आणि डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू काय असतो, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय, ए साइन ओमेगा टी प्लस फाय. मग इथे एक्स स्क्वेअर आहे म्हणून काय होईल 1/2 के ऍज इट इज, एक्स स्क्वेअर आहे म्हणून याचा सुद्धा स्क्वेअर, तो काय होईल ए स्क्वेअर साइन स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय इज इक्वल टू 1/2. आता पहा के ची व्हॅल्यू परत इथे पुट केली, के ची व्हॅल्यू काय आहे यम इंटू ओमेगा स्क्वेअर. ती व्हॅल्यू इथे पुट केली आहे 1/2 के ची व्हॅल्यू यम ओमेगा स्क्वेअर, हा ए स्क्वेअर ऍज इट इज साइन स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय. म्हणजेच पार्टिकलची आपण पोटेन्शियल एनर्जी सुद्धा फाइंड केली अँड कायनेटिक एनर्जी सुद्धा फाइंड केली. म्हणजेच काय की पार्टिकल हा जेव्हा एसएचएम परफॉर्म करत असेल तेव्हा पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काय असेल आणि पार्टिकलची पोटेन्शियल एनर्जी काय असेल, तर ती एनर्जी आपण इथे फाइंड केली. आता आपल्याला फाइंड करायची आहे पार्टिकलची टोटल एनर्जी. द टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल इज द सम इफ इट इज द कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. पार्टिकलची कायनेटिक टोटल एनर्जी कशी फाइंड करणार आहोत आपण, कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जीची सम. दिस काय टोटल एनर्जी ई इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. मग कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू ही आपल्याला माहिती आहे, पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू माहिती आहे. मग कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू काय आहे 1/2 यम ओमेगा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू काय आहे 1/2 यम ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर. आता पहा हा 1/2 यम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर ला सुद्धा मल्टिप्लाइड आहे आणि 1/2 यम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर ला सुद्धा मल्टिप्लाइड आहे. म्हणजेच ही टर्म काय होईल 1/2 यम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस कोणाला मल्टिप्लाइड आहे तो एक्स स्क्वेअर ला सुद्धा मल्टिप्लाइड आहे, तर काय होईल 1/2 यम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर आणि ही पुढची टर्म प्लस 1/2 यम ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर, हा मायनस 1/2 यम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर अँड प्लस 1/2 ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर काय होईल कॅन्सल होईल. उरेल काय फक्त इथे 1/2 यम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. म्हणून इथे लिहिलंय टोटल एनर्जी इज इक्वल टू 1/2 यम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. आता इथे पहा परत यम ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू काय पुट केली आहे के पुट केली आहे. म्हणजे टोटल एनर्जी इज इक्वल टू 1/2 के ए स्क्वेअर. आता पुढे 1/2 यम व्ही मॅक्सिमम स्क्वेअर कसा घेतलाय पहा, आपण व्हेलॉसिटी फाइंड केल्या होत्या. व्हेलॉसिटी ही मॅक्सिमम व्हेलॉसिटी किती असते, मॅक्सिमम व्हेलॉसिटी इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा ए. मॅक्सिमम व्हेलॉसिटी असते प्लस मायनस ओमेगा ए. इथे काय दिलाय ओमेगा स्क्वेअर दिलाय ए स्क्वेअर दिलाय, म्हणजेच काय असेल तो मॅक्सिमम व्हेलॉसिटीचा स्क्वेअर असेल. म्हणजे ओमेगा स्क्वेअर आणि ए स्क्वेअर ची व्हॅल्यू काय पुट केली व्ही मॅक्सचा स्क्वेअर. म्हणून लिहिलंय टोटल एनर्जी इज इक्वल टू 1/2 यम व्ही मॅक्स स्क्वेअर. पुढे देअरफॉर टोटल एनर्जी इज इक्वल टू 1/2 यम ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये पुट केली आहे 2 पाय यन ब्रॅकेट स्क्वेअर. ओमेगाची व्हॅल्यू असते 2 पाय यन, ओमेगाची दुसरी व्हॅल्यू आहे ही एक ओमेगा इज इक्वल टू 2 पाय यन. इथे ओमेगा स्क्वेअर आहे म्हणून याचा सुद्धा काय घेतला स्क्वेअर घेतला इंटू हा ए स्क्वेअर ऍज इट इज. पुढे आता पहा हा काय होईल 1/2
आता जर आपण स्क्वेअर केला तर ही टर्म काय होईल, हा 1/2 ॲज इट इज, m ॲज इट इज, 2 चा स्क्वेअर 4, पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर, n चा स्क्वेअर n स्क्वेअर आणि हा a स्क्वेअर ॲज इट इज. 1/2 ॲज इट इज, m ॲज इट इज, 2 चा स्क्वेअर 4, पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर, n चा स्क्वेअर n स्क्वेअर आणि हा a स्क्वेअर ॲज इट इज. 2 इट इज ॲज इट इज, हा a स्क्वेअर ॲज इट इज आणि फ्रिक्वेन्सी काय असते, इज द रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड म्हणून लिहिलं आहे n इज इक्वल टू काय असतो 1/t आणि n स्क्वेअर आहे तर म्हणून काय घेतलाय 1/t स्क्वेअर. Thus the total energy in SHM is directly proportional to the mass of particle. टोटल एनर्जी काय आहे मग, E इज इक्वल टू, टोटल एनर्जी कोणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, मासला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. त्याच्यानंतर स्क्वेअर ऑफ द एम्प्लिट्यूड, एम्प्लिट्यूडच्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल आहे. स्क्वेअर ऑफ द फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सीच्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल आहे. त्याच्यानंतर फोर्स कॉन्स्टंट अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द पिरियड, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द पिरियड मीन टी स्क्वेअरला सुद्धा काय आहे ती प्रोपोर्शनल आहे. मग आपण कायनेटिक एनर्जी सुद्धा फाइंड केली, पोटेन्शियल एनर्जी सुद्धा फाइंड केली आणि टोटल एनर्जी सुद्धा फाइंड केली. कोणाची, की जेव्हा पार्टिकल हा काय करत असेल, SHM परफॉर्म करत असेल. आता आपल्याला काही स्पेशल केस घ्यायचे आहे की पार्टिकल जेव्हा मीन पोझिशनला असेल तेव्हा पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काय असेल किंवा पार्टिकलची पोटेन्शियल एनर्जी काय असेल, किंवा जेव्हा पार्टिकल हा एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तेव्हा कायनेटिक एनर्जी काय, पोटेन्शियल एनर्जी काय, ती आपल्याला फाइंड करायची. मग पहा, पहिली केस दिली आपल्याला, ॲट द मीन पोझिशन x इज इक्वल टू 0 अँड व्हेलॉसिटी इज अ मॅक्सिमम. आपल्याला माहिती की पार्टिकल जेव्हा कुठे असेल, मीन पोझिशनला असेल तेव्हा डिस्प्लेसमेंट काय असतं, 0 असतं. कारण डिस्प्लेसमेंट कुठून मेजर करतो आपण, फ्रॉम द मीन पोझिशन. पार्टिकलच जर मीन पोझिशनला असेल तर आपण डिस्प्लेसमेंट मेजर करू शकतो का, तर नाही. म्हणून पार्टिकल जेव्हा मीन पोझिशनला असेल तेव्हा डिस्प्लेसमेंट काय असतं, मग 0 असतं. मग आपण ह्या व्हॅल्यू पुट करू. आता पहा, जेव्हा मेन पोझिशनला असेल तेव्हा कायनेटिक एनर्जी काय असेल, आपल्याला माहिती आहे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला. कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युल्यात आपण x ची व्हॅल्यू पुट करू. आता इथे पहा 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर, जेव्हा पार्टिकल कुठे असेल, मेन पोझिशनला असेल तेव्हा x ची व्हॅल्यू काय पुट करायची आहे, मग 0 पुट करायची आहे. मग जेव्हा x ची व्हॅल्यू आपण 0 पुट करू तेव्हा कायनेटिक एनर्जी काय मिळेल, मग आपल्याला 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. म्हणजे जेव्हा पार्टिकल हा कुठे असेल, मेन पोझिशनला असेल तेव्हा कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू काय असते, मग 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. आणि जेव्हा पार्टिकल हा मेन पोझिशनला असेल तेव्हा पोटेन्शियल एनर्जी काय असेल, मग पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म्युला सुद्धा x ची व्हॅल्यू जर आपण 0 पुट केली तर 0 मल्टिप्लाइड बाय दिस टर्म, पूर्ण टर्म काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. म्हणजे आपल्याला काय समजलं, जेव्हा पार्टिकल हा कुठे असतो, मीन पोझिशनला असतो तेव्हा कायनेटिक एनर्जी आपल्याला काय मिळते, 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. x ची तर व्हॅल्यू काय आहे, 0 आहे, म्हणजे ही टर्म 0 होऊन जाईल. मग कायनेटिक एनर्जी मीन पोझिशनला किती मिळाली, 1/2 m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर. आणि पोटेन्शियल एनर्जी काय मिळाली, 0 मिळाली. म्हणजेच मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी ही मॅक्सिमम असते आणि पोटेन्शियल एनर्जी काय असते, मिनिमम असते. त्याच्यानंतर सेकंड केस दिली, ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल इज 0 अँड x इज इक्वल टू +- a. जेव्हा एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तेव्हा डिस्प्लेसमेंट काय असतं, +- a असतं. कारण आपण कुठं आहोत, मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनला गेलोय, म्हणजे आपण काय केलं, काहीतरी डिस्प्लेसमेंट केलंय. डिस्प्लेसमेंट कसं मेजर करतो आपण, फ्रॉम द मेन पोझिशन. म्हणून एक्स्ट्रीम पोझिशनला x ची व्हॅल्यू असेल +- a आणि व्हेलॉसिटी काय असेल, 0 असेल. मग ह्याच व्हॅल्यू सेम कायनेटिक एनर्जीच्या आणि पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म्युल्यात जर आपण पुट केल्या तर एक्स्ट्रीम पोझिशनला आपल्याला कायनेटिक एनर्जी काय मिळेल, पहा, x ची व्हॅल्यू काय पुट करायची, a पुट करायची. जर आपण x ची व्हॅल्यू a पुट केली तर a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर 0 होऊन जाईल, ही पूर्ण टर्म 0. म्हणजेच एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी 0 मिळेल आणि एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी काय मिळेल, मग 1/2 m ओमेगा स्क्वेअर. x ची व्हॅल्यू जर a पुट केली तर काय मिळेल, 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. म्हणजे पहा, एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी 0 मिळते म्हणजेच मिनिमम मिळते आणि एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी काय मिळते, मॅक्सिमम मिळते.
मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम, पोटेन्शियल एनर्जी मिनिमम. एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी मिनिमम, पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम. आता पुढची टर्म आहे, सॉरी केस आहे थर्ड केस. इफ कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे आपल्याला ही शोधायचंय की आपण पहिल्या केसमध्ये पाहिलं की x इज इक्वल टू 0 होतं, तेव्हा कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काय असेल. x इज इक्वल टू प्लस मायनस a होता, तेव्हा कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू सुद्धा आपण पुट केली. आता आपल्याला काय शोधायचंय की x ची अशी व्हॅल्यू की ज्या व्हॅल्यूला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काय असेल, इक्वल असेल. x ची किंवा डिस्प्लेसमेंटची अशी व्हॅल्यू आपल्याला शोधायची. पहिल्या टर्म मध्ये आपण x ची व्हॅल्यू 0 घेतली, दुसऱ्या केसमध्ये x ची व्हॅल्यू प्लस मायनस a घेतली. तिसऱ्या केसमध्ये आपल्याला काय शोधायचंय की जिथे डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू आपल्याला अशी शोधायची की त्या डिस्प्लेसमेंटला किंवा त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय असेल, पोटेन्शियल एनर्जी असेल. मग पहा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी आपल्याला काय करायचंय, कम्पेअर करायचंय. मग कायनेटिक एनर्जी ची व्हॅल्यू आपण पुट केली 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर. हा 1/2 m ओमेगा स्क्वेअर 1/2 m ओमेगा स्क्वेअर कॅन्सल होईल. इथे काय उरेल, a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर. आता हा मायनस आहे तिकडे जाताना प्लस होईल. a स्क्वेअर इज इक्वल टू प्लस झाला तर तो काय होईल, ट्वाइस एक्स स्क्वेअर. आता आपल्याला कोणाची व्हॅल्यू शोधायची होती, एक्स ची व्हॅल्यू शोधायची होती, म्हणून एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर अपॉन 2 आणि एक्स इज इक्वल टू काय असेल मग, प्लस मायनस ए अपॉन रूट ऑफ 2. म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू जेव्हा प्लस मायनस ए अपॉन रूट ऑफ 2 असेल तेव्हा कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय असेल, पोटेन्शियल एनर्जी असेल. म्हणजेच जेव्हा एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए अपॉन रूट ऑफ 2 असेल तेव्हा कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी या इक्वल असतील. म्हणजेच 50-50. कायनेटिक एनर्जी 50% असेल, पोटेन्शियल एनर्जी सुद्धा 50% असेल. म्हणजेच काय की कायनेटिक एनर्जी ही टोटल एनर्जीच्या निम्मे असेल आणि पोटेन्शियल एनर्जी सुद्धा टोटल एनर्जीच्या निम्मे असेल. म्हणजे टोटल एनर्जी जर 100 असेल तर कायनेटिक एनर्जी टोटल एनर्जीच्या निम्मे मीन्स 50% आणि पोटेन्शियल एनर्जी सुद्धा टोटल एनर्जीच्या निम्मे मीन्स काय तर 50%. म्हणजेच जेव्हा एक्स ची व्हॅल्यू प्लस मायनस ए अपॉन रूट ऑफ 2 असेल तेव्हा कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काय असतील, टोटल एनर्जीच्या निम्मे मीन्स 50-50% असतील. आता पुढे पाहिजे आपल्याला, चौथ्या केसमध्ये दिलंय एक्स इज इक्वल टू, एक्स ची व्हॅल्यू काय दिली आता आपल्याला, प्लस मायनस ए अपॉन 2. तर तेव्हा जेव्हा एक्स ची व्हॅल्यू काय असेल आता प्लस मायनस ए अपॉन 2 असेल किंवा ए अपॉन 2 असेल तेव्हा पोटेन्शियल एनर्जी काय असेल अँड कायनेटिक एनर्जी काय असेल ते आपल्याला फाइंड करायची. मग पहा इथे आपल्याला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. आता आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काय पुट करायची आहे, एक्स अपॉन 2. मग जेव्हा आपण एक्स अपॉन 2 पुट करू मीन्स 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर. एक्स ची व्हॅल्यू काय पुट करायची, ए अपॉन 2. इथे एक्स स्क्वेअर आहे म्हणून एक्स स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 इज इक्वल टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर. हा 4 इथे मल्टिप्लाइड होईल, 4a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मीन्स 3a स्क्वेअर बाय 4. म्हणजेच आपल्याला काय मिळाली कायनेटिक एनर्जी 1/2 m ओमेगा स्क्वेअर 3a स्क्वेअर बाय 4. आता पहा हा 3a स्क्वेअर बाय 4 जर आपण पुढे घेतला 3/4 इंटू 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. आता 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मीन्स काय आहे तर टोटल एनर्जी आहे, यालाच आपण टोटल एनर्जी सुद्धा म्हणतो. म्हणजे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3/4 इंटू टोटल एनर्जी. म्हणजे कायनेटिक एनर्जी काय किती आहे, जेव्हा एक्स ची व्हॅल्यू ए अपॉन 2 असेल तेव्हा टोटल एनर्जीचा तिसरा भाग. कायनेटिक एनर्जी किती असेल तेव्हा टोटल एनर्जीचा तिसरा भाग. म्हणजे कायनेटिक टोटल एनर्जी जर 100 असेल तर एक्स इज इक्वल टू ए बाय 2 ला कायनेटिक एनर्जी किती असेल, 75% असेल. पुढे पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म्युल्यात सुद्धा जर आपण एक्स ची व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू मिळेल. तर पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म्युल्यात एक्स ची व्हॅल्यू पुट करायची. एक्स ची व्हॅल्यू काय आहे, ए बाय 2. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 m ओमेगा स्क्वेअर. एक्स स्क्वेअर आहे म्हणून ए स्क्वेअर बाय 4. आता हा 1/4 आपण जर बाहेर घेतला इंटू काय असेल 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर आणि यालाच आपण काय म्हणतो, टोटल एनर्जी म्हणतो. म्हणजेच एक्स इज इक्वल टू ए बाय 2 असेल
तेव्हा पोटेन्शियल एनर्जी किती मिळाली आपल्याला, टोटल एनर्जीचा पहिला भाग, म्हणजे 100% असेल तर 100%पैकी 25% काय असेल मग पोटेन्शियल एनर्जी असेल. म्हणजे चौथ्या केसमध्ये आपल्याला काय सांगितलंय की जेव्हा पार्टिकल हा मूव्ह होत असेल आणि मूव्ह होत असताना डिस्प्लेसमेंट किती असेल, पार्टिकलचं मीन पोझिशन पासूनचं डिस्प्लेसमेंट जर a/2 असेल तर त्या पोझिशनला त्या पार्टिकलची, समजा ही आहे मीन पोझिशन, मीन पोझिशन पासून समजा पार्टिकल इथे आला म्हणजे डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू काय आहे, a/2 आहे. तेव्हा ह्या पोझिशनला ह्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी ही टोटल एनर्जीचा तिसरा भाग असेल. म्हणजे ह्या पार्टिकलला कायनेटिक एनर्जी ही 75% असेल आणि पोटेन्शियल एनर्जी ही किती असेल, 25% असेल. ते दिले इथे आपल्याला. मग पहा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3 टाइम्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे कायनेटिक एनर्जी 75% आणि पोटेन्शियल एनर्जी काय आहे, कायनेटिक एनर्जीच्या 3 टाइम्स आहे. पहा इथेच दिलंय, पहा ऍट एक्स इज इक्वल टू प्लस मायनस a/2, जेव्हा x ची व्हॅल्यू काय असेल, प्लस मायनस a असेल, तेव्हा पोटेन्शियल एनर्जी किती असेल, 25% आणि कायनेटिक एनर्जी किती असेल, 75% असेल. तर पुढेच आपल्याला ग्राफ सुद्धा एक्सप्लेन करून दिलाय. आता ग्राफ मध्ये आपल्याला पहा, कायनेटिक एनर्जी मीन पोझिशनला मॅक्सिमम असते. कायनेटिक एनर्जी मीन पोझिशनला मॅक्सिमम असते. पोटेन्शियल एनर्जी मीन पोझिशनला 0 असते आणि कायनेटिक एनर्जी एक्स्ट्रीम पोझिशनला 0 असते आणि पोटेन्शियल एनर्जी एक्स्ट्रीम पोझिशनला मॅक्सिमम असते. मग आता पहा, हा आहे आपला एक्स ऍक्सिस आहे आणि हा आहे आपला वाय ऍक्सिस. आता 0 मीन्स ही आहे आपली मीन पोझिशन आणि ही आहे एक्स्ट्रीम पोझिशन. ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, ही आहे निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. 0 मीन्स मीन पोझिशन. आता पहा, मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी काय असते, मॅक्सिमम असते. म्हणजे आपण सुरुवातीला कायनेटिक एनर्जीचा ग्राफ करू. मीन पोझिशनला, ही आहे मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी कशी आहे, मॅक्सिमम आहे. मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी कशी आहे, मॅक्सिमम, आणि एक्स्ट्रीम पोझिशनला कशी आहे, मिनिमम. मग हा झाला कायनेटिक एनर्जीचा ग्राफ. मीन पोझिशनला मॅक्सिमम, एक्स्ट्रीम पोझिशनला मिनिमम. सिमिलरली पोटेन्शियल एनर्जी ही मीन पोझिशनला मिनिमम असते, म्हणून हा आहे पोटेन्शियल एनर्जीचा ग्राफ. मीन पोझिशनला मिनिमम, एक्स्ट्रीम पोझिशनला मॅक्सिमम. ही आहे एक्स्ट्रीम पोझिशनला मॅक्सिमम, मीन पोझिशनला मिनिमम. इथे पहा, तेच आपल्याला ग्राफ मध्ये दिलंय की कायनेटिक एनर्जी ही मीन पोझिशनला काय असते, मॅक्सिमम असते, एक्स्ट्रीम पोझिशनला मिनिमम असते. आणि ही आहे पोटेन्शियल एनर्जी एक्स्ट्रीम पोझिशनला मॅक्सिमम असते, मीन पोझिशनला मिनिमम असते. आणि इथे हे ग्राफ किंवा कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचे हे जे ग्राफ आहेत, हे ह्या पॉइंटला काय होत आहेत, इंटरसेक्ट होत आहेत. मीन्स काय की ह्या पॉइंटला दिलेल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी कशी असेल, इक्वल असेल. आणि इक्वल असेल म्हणजेच काय, डिस्प्लेसमेंट किती असेल, मग जर पॉझिटिव्हला असेल तर प्लस a/√2 आणि निगेटिव्हला असेल तेव्हा प्लस मायनस a/√2. ही झाली आपली तिसरी केस. आणि चौथी केस काय की जेव्हा x इज इक्वल टू काय असेल, a/2 असेल. a/2 मीन्स काय की जर टोटल डिस्प्लेसमेंट किती असेल, 10 सेंटीमीटर असेल तर 5 सेंटीमीटरला त्याचं जे काही कायनेटिक एनर्जी ती किती असेल. पहा, समजा हे इथे आपण निम्म्यावर आणलं, हे आहे त्याचं टोटल डिस्प्लेसमेंट. समजा इथे आपण निम्म्यावर आणलं, इथे निम्म्यावर आणल्यानंतर हा आहे आपला पोटेन्शियल ग्राफ. हा पोटेन्शियल एनर्जीचा ग्राफ. इथे जर वरती आपण घेतलं मग पोटेन्शियल मिनिमम मिळाली, कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम मिळाला. जेव्हा एक्स इज इक्वल टू काय होता, a/2, म्हणजे आपण डिस्प्लेसमेंट निम्म्यावर घेतलं तेव्हा पोटेन्शियल एनर्जी हा होता पोटेन्शियल एनर्जीचा ग्राफ. मग पोटेन्शियल एनर्जी मिळाली आपल्याला 25% आणि कायनेटिक एनर्जी मिळाली मग आपल्याला 75%, मीन्स 75%. मग हे आपल्याला दिलेला ग्राफ एनर्जी ना SHM. इथे हे आर्टिकल संपलंय. पुढचं आपण पुढच्या लेक्चरला पाहू. थँक्यू.